नमस्कार मंडळी, आशू फूड कट्ट्यामध्ये तुम्हा सर्वांचं पुन्हा एकदा मनापासून स्वागत. पाहताय ना, मस्त असं घरगुती मसाल्यांमध्ये चमचमीत असं सुक्कं चिकन आज आपण करणार आहोत. पाहताच किती सुंदर आणि तोंडाला देखील पाणी सुटतं. चला तर मी रेसिपीला सुरुवात करूया. इथे मी अर्धा किलो चिकन व्यवस्थित असं धुवून घेतलेलं आहे. पाहू शकता तुम्ही, जास्त बारीक नाही, मीडियम असं त्याचे पीसेस करून घेतलेले आहेत. चला तर मग आता आपण जे वाटणाला साहित्य लागणार आहे ते बघूया. इथे मी एक कांदा उभा चिरून घेतलेला आहे, त्याचबरोबर एक टॅमॅटो, इथे 1 वाटी खोबरं घेतलेलं आहे मी सुकं. त्यानंतर इथे मी 5 ते 6 लसणाच्या पाकळ्या घेतलेल्या आहेत. इथे मी 1 तुकडा आल्याचा घेतलेला आहे आणि कोथिंबीर. असं हे आपलं सगळं वाटणाचं साहित्य आहे, पाहू शकता. त्यानंतर आता आपण जे खडे मसाले घेणार आहोत ते खडे मसाले व्यवस्थित असे तव्यावरती भाजून घेऊया. इथे मी 2 तेजपत्ता, त्याचबरोबर 1 दालचिनीचा तुकडा, त्यानंतर थोडंसं जिरं, 2 वेलची असे खडे मसाले घेतलेले आहेत. पाहू शकता इथे जे खडे मसाले आहेत हे व्यवस्थित आपण शेकून घेतोय. इथे आपण जो कांदा घेतलेला होता उभा चिरलेला, हा व्यवस्थित असा भाजून घेऊया तव्यावरती. पाहू शकता कांदा हा व्यवस्थित असा आता भाजून घेऊया आपण. आणि हो मंडळी, जर तुम्ही ह्या चॅनलवरती नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. त्याचबरोबर शेअर आणि लाईक देखील करा. आणि हो, बाजूला जे बेल आयकॉन आहे त्यावरती देखील क्लिक करा, म्हणजे ज्या दिवशी मी हे व्हिडिओ जे अपलोड करेन त्याचं तुम्हाला नोटिफिकेशन इझिली मिळून जाईल. आणि ह्या चॅनलवरती वेगवेगळ्या पद्धतीच्या व नवीन नवीन रेसिपी येतच राहतील. तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका, नक्की करा. पाहू शकता इथे आपण व्यवस्थित असा जो कांदा आहे हा भाजून घेत आहोत. इथे कांदा हा व्यवस्थित भाजून घेतलेला आहे. त्यानंतर ह्यामध्ये आपण जो टॅमॅटो होता तो देखील टाकून घेतलेला आहे. पाहू शकता टॅमॅटो आणि कांदा हा व्यवस्थित असा मऊसूत झालेला आहे, पाहू शकता तुम्ही. कांदा आणि टॅमॅटो हा व्यवस्थित भाजल्यानंतर एका प्लेटमध्ये काढून घेऊया. त्यानंतर आपण जे खोबरं घेतलेलं होतं बारीक करून ते देखील आता आपण तव्यावरती टाकून व्यवस्थित असं भाजून घेऊया. इथे मी 1 वाटी घेतलेलं आहे खोबरं. जर लहान वाट्या असतील तर तुम्ही 2 देखील घेऊ शकता. मी ते 1च मोठी वाटी घेतलेली आहे. पाहू शकता व्यवस्थित असं आपलं खोबरं आहे हे भाजून घेतलेलं आहे. त्यानंतर आता आपण जे वाटण्यासाठी साहित्य आहे ते पुन्हा एकदा बघून घेऊया. कांदा, टॅमॅटो, त्याचबरोबर खोबरं, लसणाच्या 6-7 पाकळ्या आणि जे आपण खडे मसाले आहेत ते देखील घेतलेले आहे, कोथिंबीर आणि आलं. तर हे आता आपण मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घेऊया. घरगुती चिकन बनवण्याची किंवा घरगुती चिकन करण्यासाठी जे आपले घरगुती मसाले आहेत त्या घरगुती मसाल्यातच खूप छान चिकन होतं.
त्यामुळे घरगुती मसाले हे सगळ्यांकडे इझिली अवेलेबल असतात. त्यामुळे हे चिकन तुम्ही नक्की ट्राय करून बघा. मस्त चला तर मग हे आपण मिक्सरला व्यवस्थित लावून घेऊयात सगळे मसाले. पाहू शकता व्यवस्थित असा जो मसाला आहे आपण मिक्सरला लावून घेतलेला आहे. व्यवस्थित असा बारीक करून घ्यायचा मसाला. तोपर्यंत आपण इथे फोडणीचा मसाला बघूया. कांदा घेतलेला आहे बारीक चिरून, त्याचबरोबर इथे टॅमॅटो हे देखील बारीक चिरून घेतलेले आहे. 6 ते 7 लसणाच्या पाकळ्या. त्याचनंतर इथे आपण जो आपला वाटलेला मसाला होता तो देखील घेतलेला आहे. चवीनुसार मीठ. इथे आपण 1 चमचा मसाला घेतलेला आहे चिकन मसाला, दालचिनी, तेजपत्ता, कढीपत्ता, कोथिंबीर, तिखट आणि हळद. तिखट हे आपण 1 चमचा घेतलेला आहे घरगुती मसाला. त्यानंतर तेल टाकून घेऊया. त्यानंतर आता आपण जो खडा मसाला घेतलेला आहे, तेजपत्ता, दालचिनी आणि कढीपत्ता हे टाकून घेऊया. त्यानंतर इथे आपण ज्या लसूण आहेत त्या देखील टाकून घेऊयात. व्यवस्थित असे खडे मसाले तेलामध्ये टाकून घेतल्यानंतर ह्यामध्ये आपण आता जो चिरलेला कांदा आहे, इथे मी 1 कांदा घेतलेला आहे मोठा. तुम्ही छोटे कांदे घेतलात तर 2 कांदे देखील तुम्ही घेऊ शकता. त्याचबरोबर आपण हा कांदा ह्या व्यवस्थित तेलामध्ये परतवून घेऊया. पाहू शकता कांद्याला व्यवस्थित असा लाल रंग आलेला आहे आणि कांदा व्यवस्थित असा तेलामध्ये परतला आहे. त्यानंतर आता आपण इथे टॅमॅटो आहे हा टाकून घेऊया. तो देखील कांद्यामध्ये मिक्स करून घेऊया. तेलामध्ये टॅमॅटो हा व्यवस्थित परतला गेला पाहिजे. त्यासाठी आपण व्यवस्थित असा गॅस हा स्लो करून व्यवस्थित कांदा आणि टॅमॅटो तेलामध्ये परतवून घेऊया. पाहू शकता तेलामध्ये कांदा आणि टॅमॅटो हा व्यवस्थित असा परतवून घेतलेला आहे आपण. टॅमॅटो आणि कांदा हा मऊ आणि बारीक झाल्यानंतर त्याच्यामध्ये आपण जो घरगुती मसाला घेतलेला आहे तो आणि हळद. इथे मी घरगुती मोठा चमचा 1 मसाला घेतलेला आहे. त्यानंतर इथे हळद आपण घेतलेली आहे, ती पण 1 चमचा घेतलेली आहे. घरगुती तुमच्या घरी जो मसाला असेल तो तुम्ही ह्यामध्ये ॲड करू शकता. पाहू शकता व्यवस्थित असं हा मसाला टाकल्यानंतर व्यवस्थित असं मसाल्याला तेल सुटतं आहे. व्यवस्थित असं मसाल्याला तेल सुटल्यानंतर तर यामध्ये जो आपण वाटलेला मसाला आहे हा टाकून घेऊया. इथे वाटलेला मसाला आम्ही थोडकाच टाकलेला आहे. पाहू शकता तुम्ही
जास्त वाटलेला मसाला टाकल्यानंतर चिकनला हा थोडासा गोडसरपणा येतो. असं थोडासाच इथे वाटलेला जो मसाला आहे हा यूज करत आहे. व्यवस्थित असा मसाला आता आपण तेलामध्ये परतवून घेऊया. पाहू शकता, गॅस हा बारीक करून थोडा वेळ ठेवून द्यायचा. मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलं पाहिजे. जर मसाल्याला व्यवस्थित असं तेल सुटलं ह्याचा अर्थ मसाला हा व्यवस्थित तेलामध्ये परतला गेला आहे. पाहू शकता, तेल हे व्यवस्थित सुटलेलं आहे मसाल्याला. चिकन आहे ते आता टाकून घेऊया मसाल्यामध्ये. व्यवस्थित असं चिकन आणि मसाला हा मिक्स करून घेऊया. पाहू शकता, व्यवस्थित चिकन आणि जो मसाला आहे हा व्यवस्थित असा एकत्र करून घेत आहोत आपण. पाहू शकता, इथे व्यवस्थित मसाला आपण 2 ते 3 मिनटासाठी ठेवून घेतलेला होता. पाहू शकता, व्यवस्थित असं मसाल्याला तेल सुटलेलं आहे. तुम्हाला जर हवं असेल तर ह्यामध्ये तुम्ही थोडंसं पाणी देखील ॲड करू शकता. इथे मी एकदम किंचित असं पाणी ॲड केलेलं होतं. पाहू शकता, व्यवस्थित असा मसाला शिजला गेलेला आहे आपला. पाहू शकता, व्यवस्थित आपलं जे चिकन आहे हे देखील व्यवस्थित शिजलं गेलेलं आहे. पाहू शकता, इथे आपलं सुक्कं चिकन हे रेडी आहे. एका प्लेटमध्ये काढून घेऊया. कोशिंबीरसोबत तुमचं सुक्कं चिकन हे तयार आहे. भाकरी किंवा जिरा राईससोबत देखील तुम्ही हे खाऊ शकता. पाहू शकता, मस्त चमचमीत असं चिकन रेडी आहे. चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. धन्यवाद.